नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या टी ए मोटिवेशनवर। हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ म्हणजे तुमचं आयुष्य बदलू शकतो। शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे वाक्य खूप सोपं आहे, पण याचा अर्थ खूप खोल आहे। आपल्या रोजच्या आयुष्यात, इतिहासात आणि आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत हे सत्य दिसून येतं। शक्ती म्हणजे ताकद, बळ, पैसा, पद, सत्ता। युक्ती म्हणजे बुद्धी, विचार, शहाणपण, योग्य वेळेला योग्य निर्णय। खूप जणांना वाटतं की त्यांच्याकडे जास्त ताकद आहे, तोच जिंकतो, पण प्रत्यक्षात जगात जास्त वेळा जिंकतो तो आपलं डोकं वापरतो। लहानचं उदाहरण घ्या, दोन मुलांमध्ये भांडण होतं। एक मुलगा ताकदवान आहे, तो मारायला धावतो, दुसरा शांत राहतो आणि शिक्षकांना सांगतो। शेवटी शिक्षा कोणाला होते? ताकदवान मुलालाच। इथे शक्ती हरते आणि युक्ती जिंकते। इतिहासात बघितलं तर हे अजून स्पष्ट होतं। छत्रपती शिवाजी महाराजांकडे मुघलांसारखी मोठी फौज नव्हती, अमाप पैसा नव्हता, पण त्यांच्याकडे काय होतं? बुद्धी, नियोजन, गमिणी, कावा, डोंगरदऱ्यांचा योग्य वापर। म्हणूनच कमी सैन्य असूनही त्यांनी मोठ्या साम्राज्याला हादरवलं। महाभारतात सुद्धा हेच पराक्रम दिसतं। भीमाकडे अपार शक्ती होती, अर्जुन पराक्रमी होता, पण युद्ध जिंकण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणी ठरवली? श्रीकृष्णाची युक्ती। योग्य सल्ला, योग्य वेळ, योग्य डावपेच, शक्तीला दिशा देणारी युक्तीच होती। आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा हे तत्त्व लागू होतं। ऑफिसमध्ये जो सतत ओरडतो, दबाव टाकतो, तो फार काळ टिकत नाही, पण जो शांतपणे काम करतो, तो योग्य वेळी बोलतो, योग्य निर्णय घेतो, तो पुढे जातो। शिक्षणातही तसंच आहे। तासनतास बसून अभ्यास करणं म्हणजे शक्ती, पण समजून अभ्यास करणं, मुद्दे लक्षात ठेवणं, योग्य पद्धती वापरणं म्हणजे युक्ती। म्हणूनच कमी वेळ अभ्यास करूनही काही विद्यार्थी जास्त यश मिळवतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा मुद्दा हा तुमचं आयुष्य बदलू शकतो। म्हणून इतक्यातच व्हिडिओ स्किप करू नका। व्यवसायात मोठं भांडवल असणं म्हणजे शक्ती, पण ग्राहकांची गरज ओळखणं, बाजार समजून घेणं, योग्य वेळी बदल करणं म्हणजे युक्ती। अनेक मोठ्या कंपन्या चुकीच्या निर्णयामुळे बंद पडल्या, तर छोट्या कंपन्यांमधून मोठे उद्योग उभे राहिले। घरात सुद्धा हेच तत्त्व लागू होतं। पालकांनी फक्त राग, दडपशाही वापरली तर मुलं ऐकत नाही, पण प्रेमाने समजावून सांगितलं तर तीच मुलं मनापासून ऐकतात। इथेही युक्तीच जिंकते। निसर्ग आपल्याला हे शिकवतो। पाणी दिसायला कमजोर असतं, पण सतत वाहत राहिलं तर दगडही झिजवते। वादळ जोरात येतं, पण लगेच शांत होतं। म्हणजे शांत, सातत्यपूर्व आणि विचारपूर्वक केलेली कृती जास्त परिणामकारक ठरते। याचा अर्थ असा नाही आहे की शक्ती वाईट आहे, शक्ती आवश्यक आहे, पण युक्तीशिवाय ही शक्ती आंधळी असते, आणि युक्ती असेल तर कमी शक्तीही पुरेशी ठरते। म्हणून आयुष्यात रागाने नाही, घाईने नाही, तर फक्त ताकदीवर नाही, तर डोकं वापरून, शांत राहून, विचार करून निर्णय घ्यायचा, कारण शेवटी एकच सत्य आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। माहिती आहे का तुम्हाला शक्ती म्हणजे काय? शक्ती म्हणजे शारीरिक ताकद, पैसा, पद, सत्ता, माणसाची संख्या, हत्यारं, अधिकार। युक्ती म्हणजे काय? युक्ती म्हणजे बुद्धी, नियोजन, अनुभव, शहाणपण, वेळेचं भान आणि परिस्थिती ओळखण्याची क्षमता। जगाचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट वारंवार दिसते, जिथे फक्त शक्ती वापरली जाते तिथे विनाश झाला, आणि जिथे युक्ती वापरली गेली तिथे विकास झाला। आता आपण एक रंजक तथ्य पाहूयात। सिंह हा जंगलाचा राजा मानला जातो। त्याच्याकडे अफाट शक्ती असते, पण तरीही सिंह रोज शिकार करत नाही। तो शांतपणे थांबतो, योग्य वेळ पाहतो आणि प्राणी निवडतो, आणि मगच हल्ला करतो। म्हणजे शक्ती असूनही तो युक्ती वापरतो, याला म्हणतात युक्ती। या उलट हत्ती हा प्रचंड बलवान आहे, पण मुंग्या एकत्र आल्या तर हत्तीची हैराण होते। इथे शक्ती नाही तर युक्ती वापरात येते। इतिहासातील सर्वात मोठं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। मुघल साम्राज्याकडे लाखोचं सैन्य, अफाट पैसा, मोठे हत्ती, घोडे, तोफा होत्या। शिवाजी महाराजांकडे काय होतं? मर्यादित सैन्य, कमी साधन, पण अफाट बुद्धी आणि अचूक रणनीती। गमिणी कावा ही फक्त युद्धपद्धती नव्हती, ती एक विचारधारणा होती। अचानक हल्ला करायचा, लगेच माघार घ्यायची, शत्रूला गोंधळात टाकायचं। हा खेळ ताकदीचा नव्हता, हा डोक्याचा होता। एक तथ्य सांगतो, इतिहासकार सांगतात की मुघल सैन्य अनेक वेळा पराभूत झालं, कारण त्यांनी शिवाजी महाराज काय करतील याचा अंदाजच येत नसे। ही आहे खरी युक्ती। महाभारताकडे पाहिलं तर तिथेही हेच सत्य दिसतं।
कौरवांकडे मोठं सैन्य होतं, पांडव कमी होते, पण युद्धात सगळं बदललं कारण श्रीकृष्ण होती. श्रीकृष्णांकडे युक्ती होती आणि हेच आपण आपल्या आयुष्यात देखील वापरू शकतो. आपण शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर करून जिंकू शकतो. पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे इथेच व्हिडिओ स्किप करू नका. श्रीकृष्ण स्वतः युद्ध करत नव्हते, हातात शस्त्र नव्हते, पण संपूर्ण युद्धाची दिशा त्यांच्या बुद्धीने ठरवली. अभिमन्यूचं चक्रव्यूह जाणं, भीष्माचं पतन, कर्णाचा अंत या सगळ्या घटना युक्तीशिवाय घडूच शकल्या नसत्या. म्हणून युक्ती ही खूप श्रेष्ठ आहे. एक रंजक गोष्ट सांगते. भीष्म पितामहाला कोणीही हरू शकत नव्हतं, पण स्त्रीसमोर शस्त्र न उचलण्याची त्यांची प्रतिज्ञा, हीच गोष्ट युक्तीने वापरली गेली. शक्तीपेक्षा विचार श्रेष्ठ ठरला. आधुनिक जगातही हे तितकंच खरं आहे. आज युद्ध फक्त बंदुका आणि बॉम्बनी जिंकलं जात नाही. सायबर हल्ले, माहिती युद्ध, गुप्तचर यंत्रणा ही सगळी युक्ती आहे. एक तथ्य सांगते, काही देशांकडे मोठं सैन्य असूनही ते युद्ध हरले कारण त्यांच्याकडे शत्रूकडे चांगली माहिती आणि नियोजन होतं. आता शिक्षण क्षेत्रात बघा ना, एक विद्यार्थी दिवसाचे 12 तास अभ्यास करतो, दुसरा विद्यार्थी 5 तास अभ्यास करतो, पण दुसऱ्याचे गुण जास्त येतात. का? कारण पहिला ही शक्ती वापरतो आणि दुसरा युक्ती. नोट्स काढणं, मुद्दे समजून घेणं, मागील प्रश्नपत्रिका सोडवणं ही एक युक्ती आहे आणि निव्वळ 12 तास अभ्यास करणं ही शक्ती आहे. व्यवसायात एक रंजक तथ्य आहे. जगातील अनेक मोठ्या कंपन्या सुरुवातीला गॅरेजमधून सुरू झाल्या. त्यांच्याकडे मोठं भांडवल नव्हतं, पण वेगळी कल्पना होती. योग्य वेळी साधलं, ग्राहक समजून घेतले. आता हे बघा, मोठ्या कंपन्यांकडे शक्ती होती, पण बदल न स्वीकारल्यामुळे त्या मागे पडल्या. राजकारणातही हेच घडतं. फक्त बहुमत असून उपयोग होत नाही. जनतेशी संवाद, योग्य निर्णय, योग्य वेळ हे नसेल ना, तर सत्ता टिकत नाही. आता पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. आणि इथपर्यंत जर तुमच्या मनाला भिडलं असेल ना, तर लगेच व्हिडिओला लाईक करा. एक सत्य सांगते, इतिहासात अनेक हुकुमशाही शक्तीच्या जोरावर आले, पण युक्ती अभावी संपले. घरगुती आयुष्यातही हे तत्त्व तितकंच लागू आहे. नवरा बायकोच्या नात्यात जर फक्त अधिकार चालवले तर नातं तुटतं, पण समजून घेणं, ऐकून घेणं, शांतपणे बोलणं ही युक्ती नातं टिकवते. पालक आणि मुलांमध्येही तेच आहे. फक्त मार, राग, भीती वापरली तर मुलं बडखोर होतात, पण प्रेम, समजूत, उदाहरण दिलं तर संस्कार खोलवर रुजतात. निसर्गाकडे पाहिलं तर तो युक्तीचा सर्वोत्तम गुरु आहे. पाणी हळूहळू वाहत राहून दगड झिंजवतो. वृक्ष वागतो म्हणून तुटत नाही. वारा थेट धडक देत नाही, तो वाट शोधतो. एक रंजक तथ्य, जगातील सर्वात मजबूत जीवांपेक्षा जास्त काळ टिकणारे जीव हे लवचिक असतात, कारण ते परिस्थितीशी जुळवून घेतात. हेच युक्ती. आता पुढचा व्हिडिओ स्किप करू नका, कारण तो आणखी महत्त्वाचा आहे. याचा अर्थ असा नाही की शक्ती निरुपयोगी आहे. शक्ती आवश्यक आहे, पण युक्तीपेक्षा शक्ती म्हणजे ब्रेक नसलेली गाडी. ती वेगात जाईल, पण अपघात नक्कीच होईल. युक्ती म्हणजे विचार करण्याची सवय. युक्ती म्हणजे घाई न करणं. युक्ती म्हणजे रागावर नियंत्रण. युक्ती म्हणजे योग्य वेळेची वाट पाहणं. जो माणूस युक्ती वापरतो ना, तो कमी साधनातही मोठं काम करतो. जो माणूस फक्त शक्तीवर अवलंबून राहतो, तो थोड्या वेळासाठी जिंकतो, पण कायम नाही. आता पुढचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. तो तुमचं आयुष्य देखील बदलू शकतो, म्हणून तुम्ही स्किप करू नका. म्हणूनच आयुष्यात प्रत्येक निर्णय घेताना एक प्रश्न स्वतःला विचारा, मी शक्ती वापरतोय की युक्ती? कारण शेवटी जगात टिकतो तो बलवान नाही, शहाणा माणूस. आणि म्हणूनच कालही, आजही आणि उद्याही सत्य एकच राहणार आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि अशाच नवनवीन जबरदस्त मोटिवेशनल व्हिडिओसाठी TA मोटिवेशन चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं नक्की लिहा. पुन्हा भेटूच आपल्या TA मोटिवेशनवर. धन्यवाद.